नमस्कार भाविक भक्तांनो, पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे. आपला अभंग आहे भोगे घडे त्याग, भोगे घडे त्याग, त्यागे अंगा येती भोग, ऐसे उपराटे वर्म, धर्म अंगीच अधर्म, देव अंतरे ते पाप, कोठे उगवा संकल्प, तुका म्हणे भीड खोटी, तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचारांचे पोटी. तर किती छान प्रकारे याचा गूढ रहस्य आहे. आणि हे जे रहस्य जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आलेले आहेत बाळासाहेब भाईजी. चला तर आपण त्याचं रहस्य काय आहे ते जाणून घेऊया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तुमचं खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर आपला आजचा हा अभंग आहे आणि यातली पहिली ओळ आहे भोगे घडे त्याग, त्यागे अंगा येती भोग. याचा काय बरं भावार्थ आहे? या ठिकाणी अभंगामधून महाराजांना हे वर्णन करायचं आहे की ज्या ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये भोग आणि इच्छा वाढतात त्या त्या वेळेला मन थकतं. आणि ज्या वेळेला मन थकतं तर भोगणाऱ्यांना वाटतं की मी भोग भोगला, परंतु वास्तविक तो एक विश्रांतीचा भ्रम आहे. जसं आपण बघतो की जीवनामध्ये असे कितीतरी आज समाजामध्ये आपण उदाहरणं आहेत की सर्व काही प्राप्त केल्यानंतर जसं आपण एखाद्या व्यक्तीला जर विचारलं की तू एवढं कशासाठी कमावतो, एवढी तुझ्या जीवनामध्ये जी पळापळ करतो कशा करता करतो, तर तो म्हणतो की मी हे सर्व काही कमावल्यानंतर कुठंतरी माझ्या जीवनामध्ये मला एक शांतीची झोप येईल किंवा माझं जीवन सुखी समाधानी होईल. परंतु आपण बघतो की जीवनामध्ये असा कोणताच त्याला क्षण येत नाही. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य की तुम्ही वर्तमान वेळी जसे आहात त्या परिस्थितीमध्ये जर आनंद घेतला तरच तुम्ही आनंदी राहू शकता. आणि तुम्ही हा जर विचार केला की ही प्राप्ती झाल्यानंतर मी आनंदी होईल, हे जीवनामध्ये शक्य नाही. एखादा जर म्हणला की नाही माझ्याकडं आता मोटरसायकल आहे, नंतर माझ्याकडे गाडी येईल, मग मी त्यावेळेला समाधान होईल, किंवा मी आता सध्या झोपडीमध्ये आहे, जर बंगला झाला तर मी समाधान होईल. मनुष्याच्या ही अपेक्षा आणि इच्छा त्याला कधीही सुखी आणि समाधानी बसून देत नाही आणि होऊन देत नाही. त्यापेक्षा मनुष्य जर जीवनात त्याने एक सिद्धांत बनवला की जे आहे त्याच्यामध्ये मी सुख शोधेल, सुख मानलं पाहिजे, समाधान मानलं पाहिजे, तर तो आनंदी राहू शकतो. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की इच्छा ज्या आहेत त्या वाढतच जातात, एक संपली की दुसरी उत्पन्न तयार होते. ते कारण आपण म्हणतो ना की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुख हे छोटे मुलं पाहत असतात. तशाच प्रकारे आपण कितीही मोठं झालो तरी सुद्धा तसंच जर लहान बनून राहिलं, म्हणजेच की प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घ्यायला लागलो तर ते खूप चांगलं असतं. म्हणजे सुख शोधण्यासाठी तुम्हाला मोठ्या गोष्टींची प्राप्तीची गरज नाही आहे. तुम्ही लहान मुलांकडून हा गुण आपण शिकू शकतो की आनंदी आणि प्रसन्न राहण्यासाठी छोटीशी जीवनात जरी आपण काही गोष्ट केली तर ती आपल्याला किती आनंद देतो. बरोबर, खूप छान प्रकारे. आता त्याच्या पुढची आपली ओढ आहे ऐसे उपराटे वर्म, धर्म अंगीच अधर्म. याचा काय बरं भावार्थ होतो? या ठिकाणी या अभंगाच्या शब्दांमध्ये वर्णन आलेलं आहे की ज्या वेळेला आपण ईश्वराचं नामस्मरण करतो, परंतु त्या नामस्मरणामध्ये जर अधर्म असेल किंवा धर्माविषयी निष्ठा नसेल, ज्या ठिकाणी आपण म्हणतो की एक कुठंतरी फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी जर आपण ते कर्म करत असेल तर त्याला वरवर करणं, ज्याला म्हणतो की वरवर जे कर्म आहे ते आपल्याला प्राप्ती देणारं नसतं. ते फक्त एक थोड्या सुखासाठी किंवा अल्पकाळाच्या सुखासाठीच ते कर्म त्या ठिकाणी केलं जातं, असं या ठिकाणी ह्या अभंगातून महाराजांना सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला
ईश्वराशी एकरूप व्हायचं असेल किंवा एकरूप होण्यासाठी तुमच्या अंतःकरणामध्ये पावित्र्य पाहिजे, हे पण ह्या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे. कर्मामध्ये पावित्र्य पाहिजेत. मनामध्ये जर आपल्या पावित्र्य असलं, संकल्प जर श्रेष्ठ असले, तर कर्म पण आपले श्रेष्ठ आणि पावित्र्य होऊन जातात. खूपच छान. आता याच्या पुढची आपली ओढ आहे ते असे आहे की देव अंतरे ते पाप, कोठे उगवा संकल्प. या वाक्याचा काय भावार्थ होतो? या ठिकाणी महाराज अभंगामध्ये वर्णन करतात की ज्या वेळेला आपण संसारामध्ये गुंततो त्यावेळेला ईश्वरीय विस्मृती आपल्याला होऊन जाते, आणि ज्या वेळेला आपण ईश्वराच्या नामस्मरणामध्ये असतो त्यावेळेला हा जो संसार आहे, संसारामध्ये राहत असताना त्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा प्रभाव आपल्या मनावर पडत नाही. आणि ही एक खूप मोठी एक कसोटी आहे जीवनामध्ये की ज्याला आपण एक निमित्त भाव म्हणतो. बरोबर. तो जर निमित्त भाव आपण आपल्या कर्मामध्ये जर ठेवला किंवा आपल्या जीवनामध्ये त्याला जर अंगीकारलं तर आपलं जीवन हे हलकं फुलकं राहू शकतं. आता काही लोक म्हणतात की आमच्यावर जबाबदाऱ्या आहेत, मग ह्या जबाबदाऱ्या सोडून आम्ही कसं काय करायचं, नामस्मरण कसं काय करायचं, किंवा हे करण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. वास्तविक जर बघितलं जबाबदाऱ्या सर्वांवर आहे, परंतु ज्या वेळेला तुम्ही ती माझी आहे जबाबदारी, मी आणि माझं पण ज्या वेळेला येतं त्यावेळेला त्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला दाबून टाकतात. परंतु ज्या वेळेला मी आणि माझं पण निघून जातं त्यावेळेला त्या गोष्टींना तुम्ही एकदम हलक्यापणानं स्वीकार करतात. निमित्त भाव हा आहे जीवनामध्ये, सर्वांनी जर तो अंगीकारला तर निश्चितच आपण संसार प्रपंचामध्ये राहत असताना ज्याला उपरामता म्हणतो, म्हणजे उपरामचा अर्थच असा आहे की वर राहणारा राम, उपराम ज्याला आपण म्हणतो की तो वरती असतो, आणि त्या रामाला जर आपल्या मनामध्ये आपण स्थान दिलं तर या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या हलक्या बनून किंवा सांभाळतोय आपण, परंतु सांभाळत असतानाही कोणत्याही प्रकारचा मनावर बोज नसतो. हे या ठिकाणी अभंगामधून महाराजांना स्पष्ट करायचं आहे. आताच तुम्ही बोलता बोलता की सांगितलं की उपराम म्हणजेच की तो राम. मग राम म्हणजेच ईश्वर ना? राम 2-3 प्रकारचे राम आहेत. अच्छा. जसं आपण ज्या वेळेला शास्त्रामध्ये रामायणामध्ये जो दशरथचा मुलगा आहे तो पण राम आहे. त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी सिरियलमध्ये बघतो जे वर्णन केलेलं आहे, त्याच्यानंतर महात्मा गांधीजी ज्यांनी ज्या रामायची पतित पावन रघुपती राघव राजा राम, त्या ठिकाणी रामाचा उल्लेख केलेला आहे. आणि एक राम ज्या ठिकाणी आपण राम कृष्ण हरी, बरोबर, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हा एक मंत्र आहे, राम कृष्ण हरी, एकमेकांना भेटल्यानंतर आपण म्हणतो. आता हा पण आपण आपल्या भक्तांसमोर स्पष्ट करू की राम कृष्ण हरी हे 3 देवता आहेत, राम कृष्ण आणि हरी. आता राम म्हणजे एक त्रेतानंतरचं एक राम आहे. सत्ययुग त्रेतायुग, त्रेतायुगामध्ये पण श्रीराम दाखवलेला आहे. त्याच्यानंतर जसं राजा दशरथचा मुलगा राम, तो एक राम दाखवलेला आहे. आणि तिसरा जो राम आहे की जी राम कृष्ण हरी ह्या ज्या वाक्यामध्ये राम आहे हा ईश्वराशी संलग्न आहे, की ज्याला आपण म्हणतो की राम, ज्याचं निराकारचं जे प्रतीक दिलेलं आहे या ठिकाणी ते रामाशी दिलेलं आहे. त्याच्यानंतर कृष्ण आपल्याला तर माहीत आहे, बरोबर, कृष्णाचं रूप आपण पण बघतो. आणि त्याच्यानंतर जे हरी आहे, आता या ठिकाणी हरीचं जे रूप आहे विष्णूच्या रूपामध्ये पण दाखवलेलं आहे, किंवा हरीचं जे नामस्मरण आपण करतो त्या ठिकाणी निराकारचं पण वास्तव्य लपलेलं आहे. म्हणजे हा जो मंत्र आहे की राम कृष्ण हरी हा खूप भावनात्मक, खूप एक मनाला आनंद देणारा हा मंत्र आहे. म्हणून आपण भेटल्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये देवतांचंच वास्तव्य आहे आणि आपले ते
मुखातून वर्णन केल्यानंतर तन मनामध्ये तो आनंद निर्माण होतो. बरोबर. म्हणून रामकृष्ण हरी असं म्हटलं जातं. तर आता याच्या पुढची आपली ओळ आहे ती अशी आहे, तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचारांची पोटी. याचा काय भावार्थ होतो? या ठिकाणी एक म्हण पण आहे की अभंगानुसार की मनुष्य जीवन जगत असताना सदैव हे म्हणत असतो की लोक काय म्हणतील, आणि ह्याच भ्रमामध्ये आपण जर भीतीपोटी जर भक्ती करत असाल तर तो खोटेपणा आहे. बरोबर. तो नाही केलेला चांगला, या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे. आणि लोक आज तेच करतात की भीतीपोटी नाही जर आपण केलं तर लोक काय म्हणतील. लोक काहीच नाही म्हणतील. आपण जर जीवनामध्ये विचार केला तर हेच 4 लोक ज्या वेळेला तुम्ही ह्या संसारामधून जातात तर ते म्हणतात राम नाम सत्य आहे. राम नाम सत्य. हेच 4 लोक तुम्हाला घेऊन जातात. बरोबर. आणि त्यावेळेला तुम्ही विचार करतात की हे तर आपले विचार व्यक्त करत होते, हे आपल्याविषयी काहीच म्हणत नव्हते. आणि त्या गोष्टीचा तुम्हाला जीवनामध्ये खूप मोठा धक्का बसतो की अरे, आपण आपल्या जीवनाचं उद्दिष्ट किंवा ईश्वरीय नामस्मरण सोडून हे लोक काय म्हणतात याच्याच मागे आपण वेळ घातला, म्हणजे खूप मोठा आपण मूर्खपणा केला. आपला आयुष्याचा वेळ यांच्या मागे आपण घातला. बरोबर. तर या ठिकाणी महाराजांना हेच सांगायचं आहे की तुम्ही एक दिखावा करू नका. लोक म्हणतात म्हणून भक्ती करू नका. तुमच्या जर मनामध्ये नसेल तर तुम्ही करू नका. तुम्हाला लोक नास्तिक म्हणतील, काय हरकत नाही. परंतु हे जे एक दभंग ज्याला म्हणतो किंवा जो दिखावा आहे हा तुमच्या जीवनामध्ये नको आहे, हे अभंगामधून महाराजांना सांगायचं आहे. खरोखर हा भावार्थ तुम्ही छान सांगितलेला आहे. आता जाता जाता आपल्या भाविक भक्तांना कोणता आध्यात्मिक संदेश देऊ इच्छिता आपण? आपल्याला आध्यात्मिक संदेश जाता जाता आपल्या भक्तांना हा द्यायचा आहे की ईश्वराला प्राप्त करण्यासाठी तुमचा पैसा, खोटं बोलणं किंवा दिखावा ह्या गोष्टी पसंत नाही आहे. ईश्वराला तुमचं अंतःकरण शुद्ध हे पसंत आहे. आणि जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्ही ईश्वराकडे जाताना ज्याला आपण म्हणतो की अधर्माचा सहारा घेऊन तुम्ही ईश्वराकडे जाऊ शकत नाही. जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला आपण ईश्वराची भक्ती करतो, ज्या ज्या वेळेला आपण नामस्मरण करतो, त्यावेळेला मनामध्ये, अंतःकरणामध्ये सर्वांच्या प्रती जर आपण चांगले विचार ठेवले तर त्या ठिकाणी आपलंही चांगलं होतं. आणि उगाचच कोणी म्हणतंय म्हणून आपण जीवन जगायचं नाही, म्हणून आपण भक्ती करायची नाही. माझं मन ईश्वराकडे लागणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजेच आपण ईश्वराकडे जात असताना लोक काय म्हणतील ह्या विचारामध्ये आपल्या जीवनाचा वेळ आपण घालवता कामा नये. हा आध्यात्मिक संदेश या ठिकाणी ह्या अभंगातून सारांश रूपांमध्ये आपल्या भक्तांसमोर आपण ठेवतो आहे. खरोखर इतका चांगला तुम्ही अर्थ आपल्या भाविक भक्तांना सांगितलेला आहे आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आज आपण आपल्या या अभंगाचा अर्थ जाणून घेतलेला आहे. मी आशा व्यक्त करते की तुम्हाला सुद्धा याचा अर्थ आवडला असणार. असंच आपण पुढील अभंगामध्ये चांगल्या अर्थासह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.